हे गाइस, नमस्कार मित्रांनो. माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुषार पेटकर ब्लॉग. तर कसे आहेत मित्रांनो? तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी आहे ठाण्यामध्ये आणि आज आपल्या ठाण्याचे आई दुर्गेश्वरीच्या दर्शनाला चाललोय. तर घेऊया दर्शन. आज थोडा पाऊस कमी आहे, खूपच कमी आहे आणि 2-4 दिवस पाऊस असल्या कारणाने मी दर्शनाला कुठेच निघालो नाही. आज निघालोय, पण आज भरपूर गर्दी आहे. तर लेट्स सी किती वेळ लागतो दर्शनाला. आणि मी आता जत्रेमधनं नाही आलोय, बाईक थोडी बाजूला लावली तिकडे. आता इथे डायरेक्ट मागून आलोय, म्हणजे बघू शकता आज केवढी गर्दी आहे, कारण की पाऊस नाहीये म्हणून सगळेच जण दर्शनाला आलेले आहेत. सुंदर अंबा माता इथे एकमेव आहे जी देवी संपूर्ण जगात जिचे फोटो व्हायरल होतात ते आपल्या ठाण्याची आई दुर्गेश्वरी. आई दुर्गेश्वरी सुंदर देवीचं दर्शन. सुंदर देवीचं दर्शन सोबत आपले गुरुजी त्याला कुंकुम लावा. कुंकुम लगा गुरुजी. बघू शकता केदारनाथ बनवलेलं आहे इथे, आणि म्हणजे पूर्ण 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन इथे दाखवलेलं आहे. अमर विजाते खूप चांगले आर्टिस्ट आहेत. केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, 12 ज्योतिर्लिंग, आपले 4 धाम संपूर्ण इथे दाखवलेलं आहे. संपूर्ण महल खूप सुंदर असं 4 धाम डेकोरेशन बनवलेलं आहे. भरपूर गर्दी आहे स्टेजवरती. केवढी गर्दी आहे आज आई दुर्गेश्वरीच्या मंडपात. मी भरपूर वर्षापासून आई दुर्गेश्वरीच्या दर्शनाला येतो, दरवर्षी येतो न चुकता. आणि आज खूप आनंद आला दर्शन घेऊन. मागे म्हणजे मी थोडा वेळ प्रयत्न करतो वरती थांबायचा, पण भरपूर गर्दी आहे देवीजवळ. आणि परत पाऊस चालू झालेला आहे. सगळे जे जत्रेवरचे जे धंदे आहेत त्यांचे ते परत त्याच्यावरती प्लास्टिक टाकले, ओपन करतील परत. कोणतं पण अतिक्रमण या 9 दिवसामध्ये इथे येत नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून म्हणजे खूप आधीपासूनच हे चालत आलेलं आहे
की गरिबांसाठी म्हणजे इथे 9 दिवस त्यांनी यायचं आणि व्यवसाय करायचा. सगळे छोटे छोटे जे धंदे बिझनेस आहेत छोटे छोटे ते इथे असतात. बघू शकता खेळणी असतील जत्रेमध्ये. सुंदर अशी सजावट केलेली आहे इथे धर्मवीर आनंद दिघेंच्या चौकात. आणि इथेच आला तर तुम्ही ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा इथे आहे. तिला पण खूप चांगली सजावट केलेली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब. तर जे कोणी म्हणजे भरपूर वर्ष अगोदरपासूनच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या देवीच्या दर्शनाला येतात. ते दर्शन झाल्यानंतर इथे प्रतिमाचेही दर्शन करतात आणि यानंतर टेंबी नाक्याच्या शाखेत पण जातात. मी पण आता टेंबी नाक्याच्या जो आनंद आश्रम आहे तिथे चाललोय. पोलीस निरीक्षक कक्ष पण आहे म्हणजे तुमची काही वस्तू हरवली किंवा कोणी हरवलं तर इथे नोंद करू शकतात. तर संपूर्ण इथे 9 दिवसासाठी छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात आणि खूप वर्षापासून हे चालत आलेलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे गोरगरिबांसाठी नेहमीच मदतीला असतात आणि 9 दिवस इथे कोणतेही अतिक्रमण होत नाही. प्रत्येक जण इथे येऊन आपला छोटासा 9 दिवसासाठी स्टॉल लावतो आणि इकडे जो काय बिझनेस होईल तो करतो. आणि मी तर खूप आधीपासून बघत आलेलो आहे असं जसं की इथे छोटे छोटे स्टॉल्स आहेत, टोपी आहे. भरपूर मोठी जत्रा आहे ही. 9 दिवसामध्ये टेंबी नाक्यावर लागते. दसऱ्यापर्यंत ही जत्रा असते. पाऊस पण पडतोय. आणि हा आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आनंद आश्रम. प्रत्येक ठाणेकर की जे जुने शिवसैनिक आहेत टेंबी नाक्याच्या आईच्या देवीचं दर्शन झालं की ते नक्कीच टेंबी नाक्याच्या आनंद आश्रम मध्ये भेट देतात. संपूर्ण आनंद आश्रम इथेच दरबार भरायचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि प्रत्येकाला न्याय भेटायचं. यांची ती जागा बाहेर थोडीशी गर्दी जास्त असल्यामुळे आतमध्ये सध्या सोडत नाही आहेत. मी नंतर तुम्हाला वेगळ्या ह्याच्यावरती एक ब्लॉग बनवणार आहे संपूर्ण टेंबी नाक्यावरती आश्रमवरती. तेव्हा तुम्हाला मी आतमधून सगळं दाखवेन. संपूर्ण जत्रा भरली आहे. तर माझा उपवास असल्या कारणाने मी काही खात नाहीये कारण की मी गेली 15 वर्ष झाले नवरात्राचा उपवास असतो माझा. तर मी जत्रेत आलोय पण मी काही खात नाहीये कारण की उपवास आहे आणि बाहेरचं असं पण मी खात नाहीये. थोडस जास्तच वेट गेन झालंय म्हणून बाहेरचं बंद केलं खायचं. आणि नवरात्रमध्ये असं पण मी बाहेरचं खात नाही म्हणून मी जत्रेत आलोय. पण बघू. अंबे माते की जय. अंबे माते की. आपले सबस्क्रायबर्स भरपूर गर्दी आहे. आज 8वा दिवस आहे. यावर्षी संपूर्ण 10 दिवस आलेत.
तर माझ्या मागे बघू शकता आपल्या ठाण्याच्या आई दुर्गेश्वरीचं गेट आहे आणि आता दर्शन झालं आणि बाहेर आलोय. तर संपूर्ण जो गेट तुम्ही बघत आहात खूप सुंदर अंमल विद्यार्थ्याने यावेळी बनवलेला आहे. तर जास्त काय ब्लॉग मध्ये दाखवू नाही शकलो, भरपूर गर्दी आणि पाऊस आहे. तर माझा आपला आजचा हा टेंबी नाक्याच्या देवी आईचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तुमचाच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. बोल श्री अंबे मात की जय.